फायनली बेंगळुरूच्या हातात कप्पा होऊन झोपायला उशीर झाला, म्हणून सकाळ हे जय भाऊ सोबत गच्चीवरच होते. सकाळी उठून बघतो तर भाऊजीने बुलेट आणली होती. सकाळ सकाळीच बुलेट चालवायला बहुत मजा येते भाई. आता जाताच होतो तर भाऊजीने लागल्या हाताने हवा बी चेक करायला लावली होती, कारण आज पाहुणे मंडळीनं आंबोऱ्याला जायचं ठरवलं होतं भोले बाबाला भेटायला. ही मंडळी आली की आंबोरा ट्रिप बांधलीच असते. हलकासा नाश्ता करून आंघोळ करतो आणि मग निघतो आंबोऱ्यासाठी. 15-20 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही आंबोऱ्यामध्ये पोहोचता बरोबर जय भाऊने समाजसेवेला सुरुवात केली. काकून मला फोटो काढायला सांगितलं होतं, पण काकूचा म्हणणं होता का पुलिया बनायला पाहिजे, म्हणून जय भाऊच्या हातात मोबाईल दिले मी. थोडीशी समाजसेवा करून रेडी. आता ह्या पायऱ्यानं वर जापर्यंत जय भाऊले आंबोऱ्याची कहाणी सांगतो. काही पण सांगो, बिचारा कसा बिसा ऐकते. अभिषेक चालू असल्यामुळे आम्ही तोपर्यंत थांबून जातो. हे बॅग जय भाऊवर सोबली असती म्हणून त्याला घाल म्हणलं, पण तो एवढा लाजत होता की पोरी बी नाही लाजत तेवढा. पूजा झाल्यानंतर नारळ फोडाचं डिपार्टमेंट आपल्याकडेच असते. नारळ एवढं चांगल्या मनानं फोडलो का तो खराब निघाला. समाजाच्या भाषेमध्ये तो पावला. खराब निघाला की कसं का पावते हे मला आजपर्यंत समजलं नाही. कोणाला माहित असेल याच्या मागच्या लॉजिक तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाल बरं. जरा प्रसाद काढल्यानंतर त्या खालच्या पायऱ्यांवर फोटो सेशन बांधलाच असते. संपूर्ण कार्य के बाद हम अपने गाव को जवळ करतो. जांभळाचा सीजन असल्यामुळे घराजवळचे जांभूळ तोडून भाऊजीनं आणले होते. जांभूळ खात खात गोष्टीनं उदान आला. आणि हा कमेंट मध्ये जरा सांगा की नारळच्या मागच्या राज काय आहे. जय श्रीराम.